कारण मार्च महिन्यामध्ये नवीन अर्थसंकल्प सादर होणार आहे। फेब्रुवारी महिन्याचं नियोजनसुद्धा आम्ही त्या पद्धतीनं करत आहोत आणि अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावेळेला सुद्धा प्रत्येक महिन्यामध्ये कुठेही खंड पडता कामा नये या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत। नमस्कार। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। लवकरात लवकर या ठिकाणी आपण सगळी महत्त्वाची जी काही अपडेट आहे ती पाहणार आहोत। पहा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट। पडताळणीच्या धास्तीमुळे अवघ्या महिन्याभरातच बघा या ठिकाणी भरपूर जणांचे या ठिकाणी अर्ज बाद होण्याची या ठिकाणी शक्यता आहे, अशी माहिती बघा या ठिकाणी आपल्या समोर आलेली बघा। महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणीचा आपल्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे। तर महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी असलेली योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट आपल्या समोर आली। पहा, सरकारकडून सध्या योजनेमध्ये लाभार्थ्यांची पडताळणी चालू आहे, मात्र त्यामध्ये धास्ती लाडक्या बहिणींच्या मनामध्ये बघा काय धास्ती असणार आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये एका महिन्यामध्ये 5 लाखांची घट झाली आहे बघा। या ठिकाणी छाननी म्हणजे अर्जाची जी काही छाननी प्रक्रिया आहे ही चालू झालेली आहे आणि योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची धाकधूक वाढली असून परिणामी लाखो लाभार्थ्यांमध्ये घट झाल्याचं या ठिकाणी माहिती समोर आलेली बघा। डिसेंबर 2024 मध्ये लाभार्थी महिलांची संख्या किती होती? 2.46 कोटी इतकी होती, मात्र जानेवारी 2025 मध्ये हाच आकडा बघा 2.41 कोटी लाभार्थ्यावर पोहोचला आहे। पहा, ज्या महिलांचं किंवा ज्या घरामध्ये उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांसाठी बघा महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जुलै महिन्यामध्ये घोषणा केली। त्याच्या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांच्या अकाउंटमध्ये दर महिन्याला बघा 1500 रुपये जमा होतील। जुलै ते जानेवारी अशा 7 महिन्यांची एकूण 10,500 रुपये आपल्या खात्यामध्ये आत्तापर्यंत जमा झालेले आहेत बघा। आत्तापर्यंत कोट्यवधी महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले बघा 10,500 रुपये। आता 8वा हप्ता लवकरच या ठिकाणी आपल्या खात्यावरती जमा होणार आहे बघा। तर विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यास हा हप्ता 2100 रुपये करू असं आश्वासन सुद्धा नेत्यांनी निवडणूक प्रचारादरम्यान केलं होतं। त्यामुळे बहिणींना 2100 रुपयाचा हप्ता कधी मिळणार असा सवाल सुद्धा अनेक बहिणींच्या मनामध्ये होता। पहा, मात्र गेल्या काही दिवसापासून लाडकी बहीण योजनेचे निकष बदललेत। पहा, जे काही निकष आहेत ते बदललेले आहेत। या योजनेची पडताळणी सुरू झाल्याने राज्यामधील अनेक महिलांच्या मनामध्ये धास्ती आहे। या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची पडताळणी करणार असल्याचं सरकारने जाहीर केलं आहे। त्याच्यानंतर राज्यातील अनेक महिलांनी अर्ज मागे घेत योजनेचा लाभ नको असं सांगितलं होतं बघा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाने पात्र महिलांना 1,500 रुपये महिना खात्यामध्ये टाकण्यास सुरुवात केली। आत्तापर्यंत राज्यामधील बऱ्याच महिलांना या ठिकाणी अपात्र सुद्धा करण्यात आलं। या योजनेमध्ये अपात्र ठरण्याची भीती महिलांच्या मनामध्ये बघा। अपात्र असं सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याने सरकार आपल्यावर कारवाई करेल अशी भीती महिलांच्या मनामध्ये निर्माण झाली। त्यामुळे लाभार्थ्याच्या संख्येमध्ये 5 लाखांची घट आपल्याला पाहायला मिळालेली आहे। त्याचप्रकारे आपल्या घरामध्ये जर 4 चाकी असेल तर योजनेमधून नाव बाद होणार का अशी सुद्धा या ठिकाणी धाकधूक महिलांच्या मनामध्ये चालू आहे बघा। राज्यामधील लाडक्या बहिणींची धाकधूक वाढवणारी बातमी समोर आली आहे। ज्या महिलांकडे किंवा ज्यांच्या घरामध्ये 4 चाकी वाहन असेल त्यांचा अर्ज थेट बाद होणार असून त्यांचं नाव योजनेमधून वगळण्यात येणार आहे। ज्या लाभार्थी महिलांच्या घरामध्ये 4 चाकी वाहन असल्यास निष्पन्न होईल त्या बहिणीचं नाव बघा लाडकी बहीण योजनेमधून रद्द करण्यात येणार आहे। पहा, या पडताळणीत जर लाभार्थी महिला एकत्रित अथवा विभक्त कुटुंबामध्ये राहत असतील आणि पती अथवा सासऱ्यांच्या नावावर 4 चाकी असेल तर त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। जर त्या महिलेच्या नावावर 4 चाकी असल्याने निष्पन्न झाले तर तिचा लाडकी बहीण योजनेमध्ये लाभ रद्द केला जाईल। त्यामुळे महिलांची या ठिकाणी धाकधूक चांगल्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे। आत्तापर्यंत तुम्हाला किती हप्त्याचे पैसे भेटले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा। काही महिला या ठिकाणी बँकेमध्ये जाऊ त्यांना दुखणे आले KYC करता तरीसुद्धा त्यांच्या अकाउंटला 1ही रुपया या ठिकाणी जमा झाला नाही। तर तुम्हाला किती रुपये आले हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा। तर मुंबईमधील 22,000 महिलांना लाडकी बहीण योजनेमधून वगळणे
पडताळणी या ठिकाणी वेगात सुरू आहे बघा. आता भरपूर प्रमाणामध्ये वगळायला सुरुवात करण्यात आलेली पहा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी याआधी शासनाच्या कोणत्या योजनांचा लाभ घेतला आहे की नाही याची पडताळणी करण्यामध्ये सुरुवात चालू झालेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी याआधी शासनाच्या कोणत्या योजनांचा लाभ घेतला आहे की नाही याची पडताळणी करण्यास सुरुवात केली. यासाठी सरकारकडून परिवहन आणि आयकर विभागाची मदत घेतली जात आहे. यामध्ये छाननी प्रक्रियेमध्ये बघा 22,000 मुंबईमधील महिलांना या ठिकाणी फटका बसलेला आहे बघा. योजनेमधून वगळण्यात आला आहे. त्यांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही अशी माहिती महिला आणि बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकमतला दिलेली आहे. शासकीय योजनांचा लाभ घेणाऱ्या आणि ज्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अधिक आहे अशा महिलांना योजनेसाठी अपात्र ठरणार आहे. तर बनावट लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचे गैरप्रकार सुद्धा उघडकीस आले. इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून आधार कार्ड, बँक पासबुक आणि इतर कागदपत्र जमा करण्याची प्रक्रिया महसूल विभागाने सुद्धा या ठिकाणी चालू केली आहे. फेब्रुवारीच्या अखेर त्याची पडताळणी होऊन महिलांना कोणत्याही एकाच योजनेचा लाभ घेता येईल आणि नवीन अर्जाची आता काटेकोरपणे पडताळणी केली जात आहे. यामध्ये कोण अपात्र होणार? 2.5 लाख रुपयाहून जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबामधील महिला, स्वतःच्या नावाने 4 चाकी वाहन असणारे, शासकीय सेवेमध्ये असणाऱ्या महिला, लग्नानंतर दुसऱ्या राज्यामध्ये म्हणजे परराज्यामध्ये गेलेल्या महिला, इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिला, बँक खातं आणि आधार कार्डवर वेगवेगळे नाव असणाऱ्या महिला. जर मी तुम्हाला आधीपासून सांगत आहे की आपलं जे काही आधार कार्ड असेल त्या आधार कार्डवरचं नाव आणि बँकेमधलं नाव सेम असलं पाहिजे, जन्मतारीख सेम असली पाहिजे, कुठल्याही प्रकारे या ठिकाणी आपलं चुकीचं नसलं पाहिजे, तेव्हाच या ठिकाणी आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल. आता या ठिकाणी लाभ सोडण्यासाठी कुठे करार अर्ज? तर बघा, ज्या पण महिलांना एकही रुपया भेटला नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा की मला अजून एकही रुपया भेटला नाही. कारण की बऱ्याच महिला असे आहेत त्यांच्या खात्यावरती बघा एकही रुपया आला नाही. काही महिलांना बघा अजून जानेवारीचा हप्ता भेटला नाही. कारण की सुरुवातीचे हप्ते भेटले परंतु जानेवारीचा हप्ता भेटला नाही. तुमचा जे काही प्रॉब्लेम झाला असेल तो कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून व्हिडिओ पाहता हे सुद्धा नक्की टाईप करा. कारण की त्या जिल्ह्यामध्ये पैसे आले की नाही सुद्धा चेक करायला आपल्याला सहज सोपं होईल. आणि बघा, काही महिलांना या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी एकही रुपया त्यांच्या खात्यावर जमा झाला नाही. कारण बघा त्यांनी कागदपत्र व्यवस्थित दिले नसतील. काही काही महिलांचं सगळं ओके असून सुद्धा त्यांच्या खात्यावर पैसे आले नाही. का आले नाही, कसे आले नाही या संदर्भात सुद्धा आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. तर त्याचं कारण काय पहा की महिलांचं आधार कार्डवरचं नाव आणि बँक पासबुकवरचं नाव वेगवेगळं होतं पहा. याच्यामुळे सुद्धा बऱ्याच जणांचा या ठिकाणी अर्ज बाद झालेले आहेत पहा. त्याचप्रकारे काही महिलांना या ठिकाणी बँकेमध्ये आणि आधार कार्डमध्ये जो काही मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी लिंक नसल्या कारणास्तव सुद्धा या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये पैसे या ठिकाणी लाभ त्यांच्या खात्यावरती आला नाही. आता आपल्याला काय करायचं, आपले जे काही डॉक्युमेंट असतील किंवा आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, मोबाईल नंबर अपडेट करून घ्यायचा आहे आणि एकच मोबाईल नंबर ठेवायचा आहे आणि लगेचच्या लगेच आपल्याला सगळं व्यवस्थित केल्यानंतर आपल्या खात्यामध्ये पैसे यायला सुद्धा लवकरच चालू होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी याची नोंद घ्यायची. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन सुद्धा ऑन करायची आहे आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायची आहे.